भारतीय स्वयंपाकघरामध्ये असा एक पदार्थ आहे जो जवळजवळ प्रत्येक घरात आढळतो, तो म्हणजे तूप. पण इंटरनेट, सोशल मीडिया आणि काही डाएट ट्रेंड्समुळे आपल्याला अनेक वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. जसं की तूप खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं, तूप हे हृदयासाठी वाईट आहे, वजन कमी करायचं असेल तर तूप खाणं बंद करा. तर दुसरीकडे काही लोक म्हणतात रोज तूप खा, सर्व रोग दूर होतील. पण नेमकं खरं काय आहे? नमस्कार, मी डॉक्टर राधा. या चॅनलवर आपण आरोग्याविषयी माहिती सोप्या भाषेमध्ये समजून घेतो. जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुपामध्ये नेमकं काय असतं, तूप खाण्याचे फायदे काय आहेत, याचा हृदयावर काही परिणाम होतो का, यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं का आणि रोज किती तूप खाणं योग्य आहे हे आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तूप म्हणजे काय? लोणी गरम केल्यानंतर त्यातले पाणी आणि दुधातील घन पदार्थ वेगळे केल्यानंतर मिळणारं शुद्ध फॅट आहे. आयुर्वेदामध्ये तुपाला अत्यंत महत्त्व दिलं आहे. तूप हे फक्त अन्न नाही तर काही औषधांमध्ये वाहक म्हणजेच योगवाही म्हणून वापरलं जातं. यामुळे काही औषधी घटक शरीरामध्ये अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होते असं आयुर्वेद मानतो. तुपामध्ये काय असतं? तुपामध्ये मुख्यतः सॅच्युरेटेड फॅट्स, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, काही प्रमाणामध्ये पॉलिसॅच्युरेटेड फॅट्स, व्हिटॅमिन ए, डी, ई, के हे आढळतात. तसेच तुपामध्ये काही प्रमाणामध्ये ब्युटेरिक ॲसिड देखील असते. हे एक फॅटी ॲसिड आहे जे आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते. मात्र तूप हे पूर्णपणे जवळजवळ फॅट असल्यामुळे त्यामध्ये कॅलरीजही भरपूर असतात. आता तूप खाण्याचे काय फायदे आहेत? अनेक लोकांना असं वाटतं की तूप हे फक्त चव वाढवण्यासाठी वापरलं जातं. पण सामान्यतः तुपाचे काय फायदे आहेत? तर सगळ्यात पहिलं म्हणजे तूप हे फॅट सोल्युबल विटॅमिन्सचं उत्तम सोर्स आहे. व्हिटॅमिन ए, डी, ई, के या विटॅमिन्सच्या शरीरामध्ये शोषण होण्यासाठी फॅट्सची गरज असते. तूप या विटॅमिन्सचा नैसर्गिक सोर्स म्हणून काम करू शकतं. दुसरं आहे बद्धकोष्ठता. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, त्यांच्यामध्ये पुरेसं पाणी, फायबर्स आणि संतुलित आहारासोबत थोड्या प्रमाणात तूप घेतल्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होऊ शकतो. आयुर्वेदामध्ये देखील तुपाचा स्निग्ध गुण सांगितला आहे, जो कॉन्स्टिपेशन कमी करण्यामध्ये मदत करतो. तिसरं आहे वजन कमी करणाऱ्या लोकांमध्ये. हो, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. बरेचदा आपण ऐकतो की वजन कमी करायचं असेल तर तूप खाणं बंद करा. पण मर्यादित प्रमाणात तूप खाल्लं तर बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे अनावश्यक व अति खाणं टाळलं जातं आणि वारंवार काही खायची इच्छा होत नाही. पुढचा फायदा आहे पचन. आयुर्वेदानुसार तूप अग्नीला सहाय्य करते. अग्नी म्हणजे आपल्या शरीराची पचनशक्ती असते. शिवाय तुपामध्ये ब्युटेरिक ॲसिड असल्यामुळे ते आतड्यांच्या पेशींना ऊर्जा देतं. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. तूप हे ऊर्जेचं उत्तम सोर्स आहे. साधारण 1 ग्राम तुपामध्ये 9 कॅलरीज असतात. तूप हे पेशींच्या आरोग्यासाठी देखील आवश्यक असते. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींच्या आवरणामध्ये फॅट्सची भूमिका असते. त्यामुळे योग्य प्रमाणातील निरोगी फॅट्स शरीराला आवश्यक असतात. तूप हे हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये देखील मदत करते. आपल्या शरीरामध्ये अनेक हार्मोन्सच्या निर्मितीसाठी फॅट्सची गरज असते. त्यामुळे अतिशय कमी फॅट असलेला आहार अनेक लोकांमध्ये काही समस्या निर्माण करू शकतो. तूप हे मेंदूच्या कार्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. आपल्या मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात फॅट्स असतात. त्यामुळे संतुलित प्रमाणातील निरोगी फॅट्स आपल्या शरीराच्या कार्यासाठी गरजेचे असतात. आयुर्वेदामध्ये तुपाला स्मरणशक्ती, ओझं, बल आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले आहे. पण याचा असा अर्थ नाही की जास्त प्रमाणात तूप खाल्ल्याने अधिक फायदे मिळतील. त्यामुळे नेहमी तूप हे प्रमाणातच खाल्ले पाहिजे. आता येऊया मुख्य मुद्द्यावर. तूप हे हृदयासाठी चांगले की वाईट? याचे उत्तर हो किंवा नाही एवढं सोपं नाही, कारण परिणाम अनेक गोष्टींवरती अवलंबून असतो. पहिली गोष्ट, तुपामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात. काही लोकांमध्ये हे सॅच्युरेटेड फॅट्स जास्त प्रमाणात घेतले तर LDL कोलेस्ट्रॉल म्हणजेच ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो ते वाढवू शकतात. जर LDL कोलेस्ट्रॉल वाढला म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल वाढला तर हृदयाला धोका होऊ शकतो. दुसरी गोष्ट, संपूर्ण आहार महत्त्वाचा आहे. फक्त तूप खाल्ल्याने हृदयविकार होत नाहीत. उदाहरणार्थ धूम्रपान, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, मधुमेह, उच्च रक्तदाब,
जास्त प्रोसेस्ड केलेले फूड हे घटक देखील महत्त्वाचे आहेत. जर एखादी व्यक्ती संतुलित आहार घेत असेल, नियमित व्यायाम करत असेल, मर्यादित प्रमाणात तूप घेत असेल, तर परिस्थिती वेगळी असू शकते. तिसरी गोष्ट, जास्त तूप म्हणजे किती? समस्या तुपामध्ये नाही तर त्याच्या अतिरेकात आहे. जर तुमच्या रोजच्या जेवणामध्ये आधीच भरपूर तेल, तळलेले पदार्थ, मिठाई, फास्ट फूड असेल, तर त्यात अतिरिक्त तूप घालणं योग्य ठरणार नाही. संशोधन काय सांगते? सध्याच्या वैज्ञानिक संशोधनानुसार तुपाला चमत्कारिक सुपरफूड म्हणता येणार नाही, पण त्याचबरोबर त्याला विषासारखे धोकादायक देखील म्हणता येणार नाही. महत्त्वाचं आहे ते प्रमाण, व्यक्तीची प्रकृती आणि एकूणच आहार आणि जीवनशैली. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, रोज किती तूप खावे? तूप खाण्याचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे असू शकते, पण सामान्यतः निरोगी व्यक्ती 1 ते 2 चमचे तूप जेवणासोबत खाऊ शकतो. मात्र जर कोलेस्ट्रॉल जास्त असेल, हृदयविकाराचा त्रास असेल, वजन जास्त असेल किंवा डॉक्टरांनी विशेष करून फॅट्स कमी खायला सांगितले असतील, तर वैयक्तिक सल्ला घेणं जास्त योग्य ठरतं. तर निष्कर्ष असा आहे की तूप हे ना जादुई औषध आहे, ना पूर्णपणे टाळण्यासारखा पदार्थ आहे. योग्य प्रमाणात संतुलित आहाराचा भाग म्हणून घेतलेले तूप अनेक लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र जास्त तूप म्हणजे जास्त आरोग्य हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. आहारात संतुलन ठेवणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.